म्हणजे मेधाचं आणि माझं कायम एक म्हणणं आहे, की म्हणजे मरायच्या आधी मला एक ओल्ड एज होम काढायचं आणि ते म्हणजे ना पीपल शुड डाय टू बी देअर. म्हणजे त्यांना काहीच नाही. म्हणजे तिकडून मी त्यांच्या एकांकिका करीन, त्यांचे म्युझिक शोज करीन. दे शुड बी दिवसभर संध्याकाळी एक बार पण असेल त्यांना प्यायचं. म्हणजे एक वय झाल्यावर त्यांनी का नाही म्हणजे मला ते कळत नाही, की तिकडे काही नाही फक्त औषधं घेऊन. म्हणजे त्यांनी आयुष्यात एक एक एन्जॉय केलेलं ना, एक तिकडे बसून पण एन्जॉय केलं तर काय फरक पडतो? मग ते एक्सटेन्शन ऑफ अ हॉस्पिटल वाटायला नको ना, ते ते जवळ-जवळ तेच असतं. आणि ते पथेटिक असतं. एक 4-5 लोकं त्यांची काळजी घेत असतात. "डॅड, कल तर डॅड सर्व्हिसेस." इट वॉज म्हणजे इट वॉज माइंड नंबिंग म्हणजे मला त्याच्यानंतर काही सुचत नव्हतं काही ठिकाणी गेलो तर. पण मला करायचं ते म्हणजे मला मी माझ्या म्हणजे ती मेधाची आयडिया होती आपण ओल्ड एज होम करू. खरंच मला ती आय फील दॅट शुड बी डन. इट सेट एन एक्झाम्पल. म्हणजे मी काही मोठं करणार नाही. मग माझं बघून एक 10 केली ना, तर देयर विल बी सम प्लेस वेअर दे कॅन गो. त्यात काही रूल्स करता येईल आपल्याला, की तुम्ही आठवड्यातनं 2दा तरी आलाच पाहिजे भेटायला त्यांना. यू नो, की वेअर दे कॅन आता काही काही म्हणजे खरंच देयर आर सम व्हेरी जेन्युइन प्रॉब्लेम्स. पण त्यांच्यासाठी एक जागा अशी असावी वेअर दे विल एन्जॉय देमसेल्फ. म्हणजे टुमॉरो इफ द ओल्ड पीपल देअर अमॉंग्स्ट देम डिसाईड टू गेट मॅरिड ऑल्सो विल गेट देम मॅरिड. असं काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आठवड्यातनं कोणतरी एक म्युझिक कंपनी आणा, जे त्यांचं म्युझिक करतील तिकडे, गातील ते. यांच्या स्पर्धा ठेवा. मी कीप देम ऑक्युपाईड, कीप देम हॅपी. माझं म्हणणं आहे, की सोपं आहे आणि त्याला काही फार रॉकेट सायन्स लागणार नाही, ठरवलं तर.